थोडासा पाऊस पडतोय, बट इट्स ओके. आता थोडा पाऊस कमी झालाय. मध्येच पाऊस येतोय, मध्येच जातोय. कोई ना. सो हाय गाईज, वन्स अगेन. मी तुम्हाला बोललेलो, ॲज आय टोल्ड यू, की हा जो व्लॉग होतोय ना प्रॉपरली, तो आज आपण चाललोय. ॲक्टर शूट होणार आहे आज, म्हणजे सॉरी, आज आपला जो आहे ना ब्रँड शूटच आहे. पण त्याच्यामध्ये काही ॲक्टर्स आहेत. ऑलरेडी आपलं एक ॲक्टिंग मतलब झालेलं आपलं शूट, तर त्याचे पण काही मी फुटेजेस ह्या व्लॉगमध्ये ॲड करेन. हा प्रॉपर कसं आहे ना, या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ह्यासाठी सांगतोय की कसं आहे ना, आम्ही कसं ब्रँड शूट्स वगैरे करत असतो ॲज अ एजन्सी. सो मागचं पण तुम्ही जर बघितला असेल ठिकारा कॅफेचा व्हिडिओ, जर नसेल बघितला तर मी लास्टला लिंक देणार आहे. त्या लिंकला जाऊन तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारचं आमचं शूट असतं आणि काय. आणि जर तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर त्याच्या पेजवरती पण तुम्ही जाऊ शकताय. आता प्रोफेशनली मी त्या पेज ऑफिशियली म्हणजे त्या पेजला मी टॅग नाही करू शकत सध्या. बट ठीक आहे, तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल की मला रिझल्ट बघायचं आहे यार, मला रिझल्ट बघायचं आहे की तुम्ही कसं एडिटिंग करताय, काय करता, तर डेफिनेटली मला DM करा किंवा कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. तर हां, तर आज आपला जो शूट होणार आहे ना प्रॉपर, तो 2 ॲक्टर्स आहेत मराठी. ते मी आता नाही तुम्हाला सांगणार कोण आहेत ते तुम्ही डायरेक्टली बघा, ओळखा. कसं असतं ना, आपले मराठी ॲक्टर्स जे असतात ना, ते जास्त लोक त्यांना ओळखत नाहीत. म्हणजे चेहऱ्याने बहुतेक तर ओळखतात, पण नावाने ओळखत नाहीत. पण ठीक आहे, बघूया कोणते ॲक्टर्स आहेत आणि काय आहेत ते. मला तर माहिती आहे, पण लेट्स सी. बाकी स्क्रिप्ट वगैरे तर ऑलरेडी झालेली आहे आणि छोटे मोठे झालेले आहेत ऑलरेडी सीन्स. आणि ह्या ट्रॅफिकमध्ये जर असं अडकलं तर शूट तिथंच राहिलं. तो बेसिकली शूट जो आहे ना होणार आहे, तो होणार आहे ठाण्यामध्ये. एक सेकंड यार. चला, ऐरोलीमधून इथून निघायचं तर ठाण्यापर्यंत म्हणजे वैताग आहे. एवढी गर्दी असते आणि समोरचा जो ब्रिज आहे ना, त्याच्यामध्ये जर एखादा ट्रक अडकला की तुमचं लागलं, मग तुम्ही पकडून चाला, ते मजबूत ट्रॅफिक होणार. आणि मोस्टली तेच चाललंय. ओके, तर आपला विषय भरकटलेला आहे. सो परत एकदा मी सांगतो, आज आपला जो आहे तो प्रॉपर एक शूट होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मराठी ॲक्टर्स येणार आहेत. दोघंही नवरा बायको आहेत आणि आपण त्यांना पाहतोय. एक ज्या मॅम आहेत त्यांना तर आपण म्हणजे आता नवीन सिरियल जी आहे महेश कोठारेंची, त्या सिरियलमध्ये त्या एक चांगला एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर त्या प्ले करत आहेत. आणि जे ॲक्टर आहेत, जे मेल ॲक्टर आहेत, त्यांना तर आपण भरपूर साऱ्या सिरियल्समध्ये वगैरे बघितलंय. आय गेस मूवीमध्ये पण बघितलंय, मला असं वाटतंय. मला एवढा लक्षात नाही येत आहे. बट मी एक लक्ष म्हणून कार्यक्रम यायचा, सिरियल यायची, तर त्या ह्याच्यामध्ये पण बघितलंय मी. आणि आत्ता पण एक आहे सिरियल चालू आहे त्यांची, आय गेस झी मराठी या कशावर तरी, त्याच्यावर पण त्यांचा कार्यक्रम चालू आहे. ओके, सो फार मजा येणार आहे. आपली टीम असणार आहे, जास्त टीम नाही आहे. मी आहे, एनॉक आहे. एनॉक, तुम्ही एनॉकला बघितलंय, मी तुम्हाला दाखवतो कोण एनॉक काय ते. ठीक आहे ना. तो पण खूप चांगला एडिटर आहे, खूप चांगला व्हिडिओग्राफर आहे, फोटोशूट खूप चांगलं करतो, प्रोफेशनली करतो तो पण. फायनली माहिती आहे ट्रॅफिकमधून निघालो. जास्त नाही, म्हणजे थोडंसंच ट्रॅफिक असतं तिथे, पण असतं. तर आपले, मी मगाशी पण बोलवतो की आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टीमध्ये ना अपग्रेड करायचं आहे आपल्याला. जो 2-3 व्हिडिओ आहे ना लगातार येणार आहेत, प्रयत्न करीन. हा जो मी आज शूट करणार आहे ॲक्टर्स लोकांसोबत जो शूट आहे आपला, तो पण आपण मोस्टली उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. बघूया कसं काय होतं, कारण मोस्टली काय आहे ना, मला एडिटिंगला भरपूर टाईम लागतोय. तेवढा टाईम मिळत नाही मला मेनली. तर अरे यार, तिकडे तिकडे ट्रॅफिकच आहे आज. काय चाललंय आज, आपल्याला ऑफिसमध्ये पोहोचून देतात की नाही लोक. पूरी कायनात हमें आज लेट कराने में रुकी हुई है, लगी हुई है. ओ बस वाला भैया. ठीक आहे. सो आजचा शूट जो आहे तो तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. त्याचे जे रील्स वगैरे असतील ना, जर तुम्हाला हे जे मी ॲक्टिंग वगैरे जे शूट्स करतोय, म्हणजे जे ब्रँड शूट्स वगैरे करतोय, मगाशी पण मी म्हणालो, जर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स बघायचे आहेत, म्हणजे कसं आम्ही एडिटिंग केलंय, काय केलंय, काय कॉर्डिनेशन आहे, काय कॉन्सेप्ट आहे,
तर ते जर फायनल रिझल्ट बघायचा असेल ना तुम्हाला, तर मला DM किंवा कमेंट नक्कीच करा, जेणेकरून मी तुम्हाला ते चॅनलचे लिंक्स वगैरे मी शेअर करत जाईन. कारण कसं आहे ना, प्रोफेशनली म्हणजे ऑफिशियली आपण त्या लिंक्स वगैरे कुठे टाकू नाही शकत, कारण मग असं थोडंसं ते अनप्रोफेशनल वाटायचं. सो आपण ट्राय करूया की ज्यांना पण कोणाला रिझल्ट बघायचे असेल त्यांनी मला तर तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती DM करा. माझा इंस्टाग्राम ID तुम्हाला मी दिलेला आहे, स्क्रीनवर जो दिसतोय तोच आहे. जर तुम्हाला डायरेक्टली तिथेच पाहिजे असेल लिंक, तर मग तुम्ही तसं पण मला सांगा, मग मी तुम्हाला डायरेक्टली कमेंटमध्ये लिंक पाठवेन. चला आता मी ऑफिसमध्ये पोहोचेन 1-2 ते 3 मिनिटमध्ये. तुम्ही पण रेडी व्हा आणि कोण ॲक्टर्स आहेत आज आपल्यासोबत ते तुम्हाला ते तुम्ही तोपर्यंत गेस करा, तोपर्यंत मी ऑफिसला जाऊन रेडी होतो. ठीक है. तो भाई आज अपना एक्टर लोग के साथ शूट, ये अपना एनॉक दादा, इज वीडियोग्राफर, एडिटर और क्या है भाई तुम? कुछ नहीं. हाँ भाई बहुत सरस फोटो निकालता है ये वीडियो. जिसको भी ऑर्डर देना है मेरे को कॉल करो, मैं उसको देगा, तो मैं बीच में ब्रोकर बनेगा. फायनली अनिकेत केलकर आणि त्यांची वाईफ आलेले आहे. सो शूट चालू होईल. आपण चालू कॅफेला, बैठक कॅफे म्हणून आहे ठाण्यामध्ये, कासा रोडवलीला. तर तिथे जाऊन आपलं शूट होणार आहे फर्स्ट. सो मी काही क्लिप्स तुम्हाला दाखवीन त्याच्यामध्ये कसं काय काय ते. कारण मागच्या वेळेस पण आपलं गुब्बी स्टॅक पार्किंगचं एक शूट झालेलं, त्यांच्यासोबत अनिकेत केलकर होतं, त्यांची वाईफ होत्या प्राजक्ता केळकर. त्याच्यानंतर 3-4 ॲक्टर्स अजून होते, जे सुनील गोडबोले लेजंड ॲक्टर आहेत आपले. त्याच्यानंतर कमलेश सावंत. सो ते पण काही क्लिप्स मी तुम्हाला ह्या ब्लॉग्समध्ये ॲड करीन. खूप सारे ब्रँड शूट्स होणार आहेत आपले. सो स्टे ट्यून. आणि अजूनपर्यंत ब्लॉग म्हणजे अजून तरी आपलं शूट आहे ना चालू नाही झालेलं आहे. सो लेट्स बिगिन. दिस इज द बैठक कॅफे. एक शूट झालेलं आहे इथं ब्रँडचा, जे लेदर सगळा ब्रँड होता तिथं आपण एक शूट केलेला. तो ब्लॉग जर तुम्ही नसेल बघितलेला तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो राईट ना मी आणि एनॉक पुढे आलोत. बाकीचे ॲक्टर्स आणि आपले जे आहेत बाकीचे टीम मेंबर्स ते येत आहेत. सो लेट्स बिगिन. काय शूट आहे कसं काय ते मी तुम्हाला सांगतोच, आणि थोडंफार आपण बोलूया ह्याच्याबद्दल. सो बाई आता आम्ही बसलो कॅफेमध्ये. यांना तुम्ही बघितलं असेल, स्टार प्रवाहावरती ह्यांची नवीन मालिका येते, भाग्यवान की नशीबवान प्राजक्ता केळकर. आणि ह्यांना तुम्ही लक्षामध्ये पाहिलं असेल. तो भाई अभी हम खा रहे हैं. ॲक्च्युली दिस इज नॉट अ ब्लॉग. ॲक्च्युली हे सगळं ब्लॉगमध्ये घेण्याची गरज नव्हती मला, बट बघा भूक लागली. एनॉक बाय. तर भाई शूट तर चालू आहे आपला. आता तो स्क्रिप्ट समजवतो त्यांना की काय स्क्रिप्ट आहे काय नाही ते. शूट होईल तेव्हा काही BTS वगैरे टाकू आपण, ते पण तुम्हाला बघायला मिळतील. सो आहेत मॅम. आणि ह्यांना तुम्ही लक्षामध्ये बघितलं असेल, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. नमस्कार, मी अनिकेत केळकर. मी इथे शूटिंगसाठी आलो. शूटिंग चाललंय आणि माझ्या बायकोचं बघा काय. सो मेनी डॉगीज आर देअर. त्यांची काहीतरी मीटिंग झालेली, बचत गटाचे पैसे नाही भेटले त्यांना, तर त्या भांडत आहेत. घेणार तुम्हाला पण घेणार आम्ही. आता जे होतं ना ते सरांचं शूटिंग चालू आहे. नंतर मॅमचे एक डायलॉग होईल. आता त्यांचा डायलॉग चालू आहे. गुब्बी स्टॅक पार्किंग काय आहे ते तुम्हाला सांगतो नंतर मी. कॉन्टेंट क्रिएटर नाही, कॉन्टेंट रायटर, व्हिडिओग्राफर, ऑलराऊंडर. I wanna
काहीतरी मस्तपैकी सर तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत काम करून? माइंड ब्लोईंग, खूप मजा आली आणि आपण खूप मजा करत करत काम केलं, Yes. याबद्दल याचा आनंद जास्त आहे. थँक्यू. तू स्वतः नको घेऊ हे क्रेडिट समजलं. लवकर सोय कर पहिला. काय तो सोय कर मी गाडी ना त्याला दे बाईक किंवा माझी बाईक चालू होता. एक ओमनी होती, ते तिच्या अंदाजे आम्ही चाललो कारण स्ट्रीट लाईट नव्हती. सो आपलं शूट तर झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा. DM कॉमेंट जे पण तुम्हाला करायला मिळेल ते करू शकता तुम्ही. ठीक आहे, शूट तर झालेलं आहे आणि ॲक्टर तर तुम्ही बघितलेला कोण आहेत आपले प्राजक्ता केळकर आणि अनिकेत केळकर. हे दोघंही नवरा बायको आहेत आणि ते एवढे सुंदर, म्हणजे त्यांचं नेचर आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. जेव्हा मी त्यांना गेलो ना, ते एकदम फॅमिली जेस्चर देतात, जसं काय ते आपल्याला ओळखतात पहिलेपासून. त्यांना आपण TV मध्ये बघतोय लहानपणापासून. ते आपल्याला येऊन असे बोलतात, ह्या क्या डार्लिंग कैसा आहे, कसा आहे, एकदम मजेत ना. अरे एकदम मजेत, म्हणजे एकदम फ्रेंडली, जसं काय आपण त्यांचे फ्रेंड्स आहोत. सो मला ते आवडलं दोघांचंही. त्या मॅम पण खूप चांगल्या आहेत. म्हणजे असं नाही की मी ॲक्टर आहे, मी TV शो करते तर मला एवढा यू हॅव टू मेंटेन अ डिस्टन्स, असं काही नाही. ते एकदम फ्रेंडली बोलत होत्या, एकदम म्हणजे प्रेमाने बोलत होत्या. आणि काही त्यांचे आम्ही BTS पण काढलेले आहेत. वाव, म्हणजे त्या खरंच खूप चांगल्या आहेत, दोघेही चांगले आहेत. असं नाही की मी चापलूसी करतोय, पण लिटरली तुम्ही जर कधी तुम्हाला चान्स मिळाला ना त्यांच्यासोबत थोडंसं वार्तालाप करण्याचा, 1 मिनिट जरी, तरी तुम्ही ते ओळखून जाल की यार ते सर पण चांगले आहेत, अनिकेत सर, आणि त्या मॅम पण चांगल्या आहेत, प्राजक्ता केळकर. दोघेही खूप चांगले आहेत. सो हॅट्स ऑफ. परत एकदा कधीतरी शूट होईलच आपलं त्यांच्यासोबत, तर नक्की अजून एकदा आपण त्यांना विचारलं आणि त्यांना आपण रिव्ह्यू पण विचारला कसं वाटलं मॅम आम्हाला तुम्हाला आमच्यासोबत काम करून. बाकी तो है यार. ठीक आहे, तर भाई मिलूया परत एकदा नवीन व्लॉगमध्ये कुठल्या तरी. तोपर्यंत बघत राहा, हसत राहा आणि खेळत राहा. बाकी आपल्याला सपोर्ट करत राहा. ठीक आहे, चला बाय बाय.